नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर डेली नर्सिंग रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ हा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। तर चला स्टार्ट करूया। तर पहा, ॲडव्हर्टाइजमेंट ही जी आलेली आहे प्रोजेक्ट स्टाफ नर्सांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे। यशदा हे जे पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, जे गव्हर्नमेंट हे चालवतं, जे सेटअप गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे चालवतं। अकॅडमी इज इम्पार्टिंग रेसिडेन्शियल ट्रेनिंग टू पार्टिसिपंट ऑल ओव्हर महाराष्ट्र अँड इंडिया। हे जे वॅकन्सी असणार आहे प्रोजेक्ट स्टाफ नर्स किंवा ब्रदरसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे। तर पहा, याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट काय असणार आहे, प्रोजेक्ट स्टाफ नर्स ब्रदर, यामध्ये एक पोस्ट आहे आणि मानधन जे असणार आहे 27,500 असणार आहे। पहा, 27,500 चांगलं मानधन असणार आहे, जे कॉन्ट्रॅक्ट स्टाफ नर्ससाठी आहे। पुण्यामध्ये जे कोणी जॉब करते आणि सध्या पुण्यामध्ये जॉब शोधत आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे। पहा, 27,500 यामध्ये मानधन असणारे एक वॅकन्सी आहे, मेल किंवा फिमेल दोघं पण फॉर्म भरू शकता यामध्ये। तर पहा, डेली तुम्हाला टायमिंग काय दिलेलं आहे, डेली 11 AM to 7 PM, टोटल ड्युरेशन 8 आवर्स। हे ड्युरेशन तुमचं ड्युटीचं वेळ असणार आहे, एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला जॉब करायचं आहे रोज। ठीक आहे, 11 AM पासून 8 PM पर्यंत ते टोटल आवर्स होतात 8 आवर्स। मेल किंवा फिमेल अप्लाय करू शकतात। त्यानंतर पहा, टाईम कॅन बी चेंज इफ रिक्वायर्ड, वेळेमध्ये बदल होऊ शकतो। त्यानंतर दुसरा पॉईंट महत्त्वाचा दिला आहे, बेसिक क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ऑफ प्रोजेक्ट स्टाफ नर्स ब्रदर्स। महत्त्वाचं इसेन्शियल यामध्ये डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवायफरी GNM होणं गरजेचं आहे। त्यानंतर BSc असेल तर चालतं, MSc असेल तर पण चालतं आहे। रिकग्नाइज्ड बोर्डमध्ये होणं गरजेचं आहे। त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये 3 year क्लिनिकल एक्सपिरियन्स इन ए पीडियाट्रिक और इमर्जन्सी नर्स ॲज अ ब्रदर और अ नर्स। परपा याच्यामध्ये एक महत्त्वाचं नोट दिलेलं आहे, ज्यांचं 3 वर्ष एक्सपिरियन्स आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल। हे महत्त्वाचं पॉईंट त्यांनी मेन्शन केलेलं आहे। 3 years एक्सपिरियन्स जे ॲज अ स्टाफ नर्स, ते कशामध्ये, पीडियाट्रिक नर्स किंवा इमर्जन्सी नर्समध्ये केलं असेल तर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। ॲबल टू यूज कम्प्युटर, त्यांना कम्प्युटर आधारित पण आलं पाहिजे। त्यानंतर एक्सपिरियन्स ऑफ ऑफिस ॲप्लिकेशन्स, काय ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे ते पण करता आलं पाहिजे। त्यानंतर प्रेझेंटेशन आणि स्प्रेडशीट आणि ॲप्लिकेशन ह्या गोष्टी त्यांना करता आल्या पाहिजेत, जे कोणी इथं इच्छुक आहे जॉब करण्यासाठी। ठीक आहे, त्यानंतर मॅक्झिमम एज लिमिट जे असणार आहे तर 43 असणार आहे। 43पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता यामध्ये एज लिमिट। त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन काही त्यांनी मेन्शन केलेले आहेत, ते पण पाहून घेऊ। जर फॉर्म भरणार असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक मारा आणि बेल बटन पण दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचे अपडेट लवकरात लवकर तुमच्या चॅनलवर येत राहतील, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्याची वेळ जी आहे ती संपून जाणार नाही, त्या अगोदर तुम्हाला ही माहिती भेटून जाईल। तर पहा, एज लिमिट पाहिलं आपण आताच। त्यानंतर आपण पाहतो टर्म्स अँड कंडिशन काही दिलेले आहेत। तर पोस्ट इज कॉन्ट्रॅक्च्युअल, अगोदर सांगितल्याप्रमाणे प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे, त्यामुळे तुम्हाला HRA DA वगैरे ह्या गोष्टी काही पण नाही भेटणार आहेत। तुम्ही पर मंथसाठी अप्लाय पण दावा पण करू शकत नाही। त्यानंतर कन्सल्टेटरी इमोडेड पोझिशन मे बी व्हेरी फ्रॉम टाईम टू टाईम, जे पगार आहे यामध्ये बदल होऊ शकतो। त्यानंतर पुढचं दिलं, अपॉइंटमेंट इज प्युअरली ऑन टेम्पररी बेसिस, आउटसोर्स्ड एजन्सी कॅन बी शॅल हॅव क्लेम नो रेग्युलर परमनंट। आता सांगितल्याप्रमाणे हा पॉईंट परत एकदा ॲड केला आहे। इट इज मॅन्डेटरी टू दॅट कॅन्डिडेट शुड हॅव पॅन नंबर, त्याला पॅन नंबर असणं गरजेचं आहे। कोणता पण हा फॉर्म भरणारा व्यक्ती आहे, विद्यार्थी आहे, त्याचं पॅन असणं गरजेचं आहे। त्यानंतर विल बी पेड थ्रू द बँक आफ्टर नेसेसरी डिडक्शन्स। ठीक आहे, बँकमध्ये डायरेक्ट बँकमध्येच पेमेंट होईल, कॅश पेमेंट होणार नाही यामध्ये। ठीक आहे, मोस्टली आता सध्या ऑनलाईन बँक थ्रूच पेमेंट होतात। त्यानंतर डिसिजन द डायरेक्टर जनरल विल बी फायनल बाइंडिंग इन अ केस ऑफ ग्रीव्हन्स अबाउट द टर्म्स अँड कंडिशन। जे ऑथॉरिटीचं डिसिजन असेल त्यामध्येच फायनल डिसिजन असेल, तुम्ही यामध्ये काही करू शकत नाही स्वतःचं। ठीक आहे, काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत। पहा, फॉर्मची शेवटची तारीख आणि कुठे भरायचं हे इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये दिले आहेत। त्यामुळे इलिजिबल इंटरेस्टेड कॅन्डिडेट ज्याची इच्छा आहे फॉर्म भरण्यासाठी, रिक्वेस्टेड टू डाउनलोड ॲप्लिकेशन फ्रॉम वेबसाईट। एकदा या वेबसाईटवर तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म भेटून जाईल, तुम्हाला ते ॲप्लिकेशन फॉर्म तिथून डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ईमेलवर तुम्हाला तो अप्लाय करायचा आहे। हा ईमेल दिलेला आहे apply@sherlock@gmail.com। ठीक आहे, apply@sherlock@gmail.com
gmail.com या वेबसाईटवर तुम्हाला हा तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे, अलॉंग विथ द डिटेल्ड बायोडाटा. तुमचा जो काही बायोडाटा आहे तो बायोडाटा पूर्ण तुम्हाला सांगायचा आहे. याच्यामध्ये तुमची झेरॉक्स कॉपी जे काय आहे तर क्वालिफिकेशन ते पण तुम्हाला ॲड करायचे, रिसेंट पासपोर्ट साईज फोटो. आणि हा जो फॉर्म भरायचा तुम्हाला 20 तारखेच्या अगोदर फॉर्म भरायचा आहे. 20/6/2025च्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. याच्यानंतर फॉर्म भरला जाणार नाही, लक्षात असू द्या. महत्त्वाचा पॉईंट हा आहे, 20 तारीख हे शेवट असणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.